नंदुरबार जिले में श्रद्धा और आस्था का प्रतीक माना जाने वाला दशा माता उत्सव अब बस कुछ ही दिनों की दूरी पर है। उत्सव को लेकर तैयारियां जोरों पर है और इस बार श्रद्धालुओं का उत्साह भी देखने लायक है। यही वजह है कि दशा माता की मूर्तियों की करीब 80% एडवांस बुकिंग पहले ही पूरी हो चुकी है। अमावस्या के दिन माता की स्थापना के साथ शुरू होने वाला यह उत्सव 9 दिनों तक पूजा, आरती, भजन कीर्तन, गरबा और धार्मिक आयोजनों के साथ मनाया जाएगा, जबकि 10वें दिन विधि विधान से विसर्जन किया जाएगा। नंदुरबार के साथ साथ शहादा, तलोदा, नवापुर, अक्कलकुआ, धड़गांव और गुजरात के नीजर व बारडोली समेत पूरे खानदेश क्षेत्र में इस पर्व की खास धूम रहती है। स्थानीय मूर्तिकारों के अनुसार इस बार 1 से 6 फीट तक की मूर्तियों की भारी मांग है, जिनकी कीमत 300 रुपए से 4000 रुपए तक है। आने वाले दिनों में पूजा सामग्री और सजावटी सामान की खरीदारी भी तेज होने की उम्मीद है, जिससे पूरा इलाका भक्तिमय माहौल में रंगने वाला है। साधारणतः 1 फुटापासून तर 6 फुटाच्या मूर्तीचा रेट 300 रुपयापासून तर 11,000 रुपयापर्यंत आमच्याकडे आहे। त्यात शृंगार वर्क वेगळं असतं, डायमंड आणि सजावट साडी वर्क या वेगळं आम्ही करतो। विशेषतः बुकिंग आमची 80% मूर्ती बुकिंग झालेली आहे आणि डायरेक्ट जे मूर्ती घेणारे आहे ते डायरेक्ट 10 तारखेपासून तर 12 तारखेपासून मूर्ती डायरेक्ट घ्यायला येतात। साधारणतः 1 फूट ते 2 फुटाच्या मूर्त्या आमच्या 20% एवढ्या आता शिल्लक आहे। बाकी 80% आमची बुकिंग झालेली आहे। सागर सोनार आपण आलेलो आहे सागर श्री आर्ट नंदुरबार या वर्कशॉप मध्ये। यंदा आम्ही दशा माताची मूर्ती बनवण्याची सुरुवात मागील 3 महिन्यापासून सुरू केलेली आहे। तरी आता आमच्या अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे। येत्या 12 ऑगस्टला दशा माताची स्थापना होणार आहे। त्याच्या नुसार आम्ही 1 फुटापासून तर 6 फुटाच्या मूर्त्या आमच्याकडे अवेलेबल आहे। यंदा आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार सजावटीमध्ये डायमंड वर्क, साडी वर्क, लेस, मुकुट अशा प्रकारचे विविध सजावटीचे आम्ही शृंगार करून दिलेला आहे। तरी साधारणतः नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेशला लागलेला असल्यामुळे त्या ठिकाणचे कस्टमर आमच्याकडे बुकिंगला आहे। साधारणतः वाकाचा रस्ता, निजर, वेडा, कुकरमुंडा अशा ठिकाणचे आपल्याकडे बुकिंग आहे। आणि ग्रामीण भागातले जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा, मग आपले प्रकाशा, तळोदा, शहादा, नवापूर, विसरवाडी या ठिकाणचे ही मूर्ती आपल्याकडे बुकिंग आहे। तरी आता यंदा मूर्तीची मागणी वाढलेली आहे, तरी आमच्याकडे 1500 ते 2000 मूर्त्या अवेलेबल होत्या। आता आमच्या अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे आणि आपण बघू शकतात की कस्टमरांची मागणीनुसार आम्ही मूर्ती बनवलेली आहे आणि आता मूर्ती घ्यायला येत आहे कस्टमर। आमचं गावाचं नाव पिंपळनेर आणि माझं नाव, मला कोणी विशाल बी म्हणतात आणि मंगल माताजी पण म्हणतात। आणि आमचं गाव मग पिंपळनेर आहे आणि मी गेला आता 10-15 वर्षापासून म्हणजे दशा माता बसवत आहे। मी आता मला बरेच वर्ष झाले दशा माता बसवायला। आम्ही 10 दिवस दशा माता बसवतो। अमावस्याच्या दिवशी स्थापन करतो माताजीला। अमावस्याच्या दिवस स्थापन केली, आईची आरती करतो आम्ही, परत 8ला आरती करतो, परत 12ला आरती होते। आणि तसे आम्ही निरंतर उपास करतो देवीचे, दशा माताचे। 10 दिवस तिची सेवा अर्चना करते, तिला भंडारा देते, 9 पोरींना जेवू घालते। मग ते झालं का मग आईला विसर्जन करते आम्ही। म्हणजे आता आम्ही दशा माता बसवता कसं कारण बसवता आम्ही दशा माता। माझे आजी आणि आजोबा होते, ते भातीजी बाबाचे पंत करायचे, मग ते सेवा करायचे। मग तेव्हापासून ते मला संगतीनं घेऊन जायचे। मग माझ्या अंगात आईची हवा यायला लागली। मग आईची हवा आल्याच्या नंतर तेव्हापासून मला बी विश्वास झाला आईची सेवामध्ये काहीतरी लाभ आहे। तेव्हापासून मी दशा माताची सेवा करत आहे। जेव्हा 7 वर्षाचा होतो मी पहिलीमध्ये मला टाकलं, तेव्हापासून दशा माईची सेवा करत आहे मी। अनुभव आहे देवांवरती आणि खूप विश्वास आहे। त्यांचा जसा विश्वास आहे तशा मला काही झालं बी नाही आणि काहीच नाही। जय दशा माता। आता गेल्या जवळ 25 वर्ष झाले मला, मी दशा माता बसवतो आणि माझी इच्छाप्रमाणे मी दशा माता बसवतो। मग उपास करतो मी आणि आई मी जेव्हा 7 वर्षाचा होतो तेव्हापासून माझ्या अंगात आई येते। मी पिंपळनेरकर आहे। आमचा जिल्हा पडतो साक्री, जिल्हा धुळे। आणि तसं मला आईचं खूप विश्वास आहे आणि माझे आई बाप, आई वडील कोणी नाही आहे माझ्या सोबत, फक्त माझे काका, चुलते, माझे भावंडकी राहतात फक्त। माझ्या पाठीमागं कोणी नाही। मला मनोभावना ती आईची सेवा करायचं आहे।